छान 2 तासानंतर भिजला आहे, आपण बघूया। तर असा छान असा साबुदाणा आपला झालेला आहे, छान असे दाणेदार छान साबुदाणा भिजलेला आहे, छान सॉफ्ट झालेला आहे। मी आहे शिल्पा इझी रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे सगळ्यांचा उपवास असतो, त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे साबुदाणा वडा। साबुदाणा घेणार आहोत, त्याला स्वच्छ पाण्याने स्टार्च येईपर्यंत धुवून घेणार आहोत। त्याला स्वच्छ धुवून झालेला आहे, त्यात आपण थोडंसं पाणी टाकूया आणि याला छान साबुदाण्याचे थोडं वर पाणी टाकूया आणि छान याला 2 तास भिजायला ठेवूया। वडा बनवायसाठी परफेक्ट आहे। त्याच्यासाठी आता आपण बटाटे बॉईल करून घेऊया। 2 ग्लास पाणी, त्यात 4-5 बटाटे आपण बॉईल करायसाठी ठेवून देऊया। बटाटे बॉईल करायसाठी ठेवलेले आहे। 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर मग आपण गॅस बंद करूया। बटाटे बॉईल झालेले आहे, त्याला सोलून घेऊया। ते सोलून झालेले आहे, तयार आहे। आपण तोपर्यंत कढई तापायला ठेवूया। तेल टाकलेलं आहे, उपवासासाठी आपण शेंगदाण्याचं तेल यूज करूया। ते बघून घेऊया। 1 वाटी शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सर मध्ये कुट्टा केलेला आहे। हे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे, शेंदी मीठ, तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, काळी मिरी पूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि तळण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या कट करून घेऊया आपण, म्हणजे मिरची तळताना उडत नाही। वड्यासोबत मिरची छान लागते, त्याच्यामुळे 2-3 मिरच्या अशा मधून कट मारून घ्यायच्या। लागणार तेवढे बटाटे आपण कुस करून घेऊ। हाताने चेक करूया बटाटे किती लागते आपल्याला, तसे तर 2 किंवा 3 लागेल। बटाटे कुस करणं झालेले आहे आपले, त्यात आपण शेंगदाण्याचा कुट्टा टाकूया। चवीपुरतं मीठ, एक चम्मच लाल तिखट, थोडीशी अर्धा चम्मच काळी मिऱ्याची पूड। त्याला छान हाताने मॅश करून घेऊया। हाताने छान बाइंडिंग येते वड्याला, त्याच्यामुळे हाताने मॅश करून घेऊया। जर आपल्याला आपण तसे 5 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत, जर आपल्याला वाटलं तर आपण यात परत बटाटा टाकून घेऊया। याप्रमाणे जर मेजरमेंट घेतलं, न फुटता न काही होता, छान न तेल सुटता छान साबुदाणा वडा तयार होतो। तर आपण वडे बनवून घेऊया। तुम्हाला ज्या साईज मध्ये हवे त्या साईज मध्ये वडा। आधी गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची, नंतर मग थोडी मोठी करायची। एक साइड झालेले आहे, आपण आता चेक करूया। दुसरी साइडने पलटून घेऊया। बघा, एक पण वडा फुटलेला नाही आहे, छान असा छान तयार झालेला आहे आपला वडा, तुम्ही बघू शकता। छान असा फुललेला पण आहे, जशी पुरी वगैरे फुलते ना आपली त्याप्रमाणे वडे छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण याला काढून घेऊया। सगळं तेल काढून घेतल्यानंतर आपण वडे काढून घेऊया।
रेडी झालेले आहे. आपले वडे सगळे रेडी झालेले आहे. न फुटता न काही होता बघू शकता. छानसे असे वडे आपले रेडी झालेले आहे. सगळे वडे असे न फुटता छान झालेले आहे. जर अशा प्रकारे सगळे वडे रेडी झालेले आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.